राजानं, मग आपलं राज्य घेण्याऐवजी हा राजा मला आपली बहीण मानतो, माझं राज्य तर मला परत देतोच, पण चोळी बांगडीसाठी नवं राज्य सोडून देतो. माझ्या तान्या बाळाला स्वतःचा भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. त्या राजाची ही थोरवी लोकांना कळायला हवी. या राजाचं हे थोर पण लोकांना समजायला हवं. त्याची कीर्ती दिगंत राहायला हवी. सावित्रीबाई देसाईंनी म्हणूनच या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत. शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे दुसरं स्मारक आहे. कुठं? कर्नाटकात. महाराजांनी राज्य उभारणीला सुरुवात केली, पण तत्पूर्वी महाराजांनी दूरदृष्टीने विचार केला. आपण राज्य उभारतो आहोत, पण यापूर्वी या देशात राज्य नव्हती का? विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, बलाढ्य होतं, पण तेही नेस्तनाबूत झालं. आपणही राज्य उभा करू. आणि उद्या राज्य उभा करणं सोपं, त्याहीपेक्षा राज्य राखणं महत्वाचं. स्वराज्य चिरंतन राहायला हवं. आणि म्हणूनच महाराजांनी आधी स्वराज्याला कुणापासून धोका निर्माण होऊ शकतो आणि तो धोका कुठून निर्माण होऊ शकतो याचा विचार केला. महाराष्ट्राला धोका कुणाचा आहे? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. आणि म्हणूनच 350 वर्षापूर्वी महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा केलं. स्वतःचा आरमार उभा करणारा पहिला राजा ही शिवाजी महाराजांची ओळख आहे. कधी भारतीय नौदलात जा, नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. हिंदुस्थान आमचं, पण या हिंदुस्थानात असणाऱ्या समुद्रावर मात्र आमची सत्ता नव्हती. आमची नाव जरी समुद्रात घालायची म्हटलं तर पोर्तुगीजांचं परवानगी पत्र आणावं लागायचं. देश आमचा, पण समुद्रात जायचं तर पोर्तुगीजांची परवानगी. मोडून काढलं महाराजांनी हे सगळं. स्वतःचा आरमार उभा केलं. समुद्रात दुसरी शिवलंका उभारायला सुरुवात केली आणि बघता बघता दर्यात शिवलंका उभा राहिली. सिंधू सागरातली महाराजांची शिवलंका. महाराजांनी त्याचं नाव ठेवलं सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग उभा राहिला आणि तो उभारलेला सिंधुदुर्ग पाहताना त्या सिंधुदुर्ग बांधणाऱ्या कामगारांनी महाराजांना विनंती केली, महाराज एवढं अफाट कार्य केलं तर आपण, आमची एक विनंती आहे. महाराज म्हणाले, बोला. महाराज आपण इथं नित्य राहावं. महाराज या गडावर आपलं अस्तित्व नित्य असावं म्हणून फक्त आम्ही इथं जो चुन्याचा गिलावा केलाय त्या चुन्याच्या गिलावात आपल्या हाताचा आणि पायाचा ठसा द्यावा. स्वराज्याच्या धामधुमीत आपण किती वेळा इथं याल आम्हाला ठाऊक नाही, पण आपल्या हाताचा आणि पायाचा ठसा असल्यामुळं आपण इथंच आहात असं आम्हाला सतत वाटत राहील. आणि महाराजांनी सिंधुदुर्गाच्या त्या चुन्याच्या गिल्यावात स्वतःच्या हाताचा आणि पायाचा ठसा दिला. आजही ते सिंधुदुर्गावर आहेत. महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे 3रं जिवंत स्मारक आहे. खर तर महाराजांचं आरमार हेच कर्तृत्व स्मारक अफाट आहे. हे साधं नाही काम, साधं नाही. आरमार उभारण्यासाठी महाराजांनी पोर्तुगीज लुई व्हेनेगस आणि त्याचा पोरगा फेर्नांडो व्हेनेगस यांना तज्ञ म्हणून नियुक्त केलं. त्यांच्या देखरेखीखाली आपलं स्वराज्याचं आरमार उभा राहिलं. पण पोर्तुगीजांनी एके रात्री त्यांच्याशी संधान साधलं, करता काय, पायावर कुऱ्हाड मारून घेतोयस काय, अरे कुणाचं काम करतोय, कुणाच्या आरमाराचं. तो व्हेनेगस चपापला
तुझ्या लक्षात येतंय का दर्यावर सत्ता आपली आहे. या राजाचा आरमार उभा राहिलं तर आपल्याला पोर्तुगीजात जावं लागेल. रातोरात लुई व्हेनेगस आणि त्याचा पोरगा फर्नांड व्हेनेगस पसार झाले. पण महाराजांचं काम थांबलं नाही. याच मातीतल्या कारागरांना घेऊन महाराजांनी स्वतःच आरमार उभा केलं. स्वराज्याच्या बनावटीची जहाज आता दर्यात तरंगू लागली. आरमाराची गरज का? ते अरबी लोक यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, भर तारबावर त्यांचे अब्रू लुटायचे, माणसांचे नाक कान कापायचे, पुरता दर्या रक्ताळायचे. महाराजांनी बघितलं आणि संतापले. आमच्याच मातीतून आमचीच माती, दौलत खा या उपर जर ऐसे घडले तर त्याचे पातक तुमच्या माथी बसेल. आरमार प्रमुख दौलत खानाला कळायचं ते कळालं आणि काही दिवसातच त्याला खबर मिळाली. अरबांची टोळधाड दर्यावर येतेय आणि बघता बघता मराठ्यांचा आरमार सज्ज झालं. अरबांचा पाठलाग चालू केला तर मस्कत पर्यंत मराठ्यांची जहाजं गेली. मस्कतला तुंबळ युद्ध झालं. अरबांचा सपशेल पराभव मराठ्यांनी दर्यात केला. 200 अरब कैद केले आणि कैद केलेले 200 अरब दौलत खानानं महाराजांच्या सामने पेश केले. बघितलं मात्र आणि संतापले महाराज. आमच्याच मातीतून आमचीच माती. दौलत खा यांना वासोट्याच्या किल्ल्यावर ठेवा. आमच्या साताऱ्याच्या जवळ आहे तो वासोट्याचा किल्ला. व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. एखादा वाघ जंगलात दबा धरून बसावा तसा तो मध्य जंगलात अगदी दबा धरून बसल्यासारखा किल्ला आहे. भयानक आहे. किर्र किर्र जंगल आहे. दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा, पाखरही तिथं फिरकत नाहीत. जायचं झालं तर 3-4 तास पाण्यातनं प्रवास करावा लागतो आणि 3-4 तास जंगल तुडवावं लागतं. तेव्हा कुठं तो वासोट्याचा व्याघ्रगड येतो. भयानक आहे. परवा पुण्याची काही पोरं आलती, हेलिकॉप्टरनं शोधावी लागली. आत्ता इतका भयान आहे. अजून एखाद्याला गायब करायचं असेल तिथं नेऊन सोडा. त्या काळात महाराजांनी सांगितलं हे 200 अरब त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा आणि ह्यांना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा. हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि महिनाभर मराठे मारत होते. इतके मारत होते, इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. आठवड्यातच ते इतके सुजलेले एकमेकांनाच ओळखेनात तो आमच्यातलाच का. महिनाभरानंतर महाराजांनी परत कोंडाजीला सांगितलं, कोंडाजी आता ते सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवा आणि त्या त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीला काय कळेना. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ दे रे. पण महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ दे रे. आता आदेश होता महाराजांचा. ते सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यांनी महाराजांना परत विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? मग महाराज म्हणले, कोंडाजी हे सुजलेले 200 अरब आता त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावी येतील, त्यांच्या घरापुढे उभा राहतील, घराचं दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील आमचे हे घरात नाहीत, नंतर या. कोंडाजी यांच्या बायका ह्यांना ओळखायच्या नाहीत. आणि उद्या चुकून जर कुणी जिरक्या नजरेनं महाराष्ट्राकडे निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठे निघालाय? नको 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 जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ. आमची काय हालत केली? नको नको. ताप नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं कुणी बघायची. 350 वर्षापूर्वी काय विलक्षण दहशत निर्माण केली, काय दरारा निर्माण केला महाराजांनी. महाराज कारण सांगत बसले नाहीत हो. कुणी मला तलवार दिली तर लढेन म्हणतो, कुणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो. नाही, माझी खूप इच्छा आहे आरमार उभा करायची, पण कुणी जहाजा दिली तर शक्य आहे. ते कारण नाही सांगत बसले. ते हल्ली बिघडलं हो आमच्याकडे. ते हल्ली कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हाताशी काय नसताना महाराजांनी राज्य उभा केलं. शून्यातलं विश्व उभा करणारा राजा, हे जे आम्ही महाराजांचं वर्णन करतो ना, ते यासाठी. कारण नाही सांगत बसायची. आम्ही गरीब आहे, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही संधी आहे. नाही त्याला जरा डोकंच कमी आहे. उत्तम आहे ना, विद्वान व्हायला त्याला मिळालेली ही संधी आहे.
तुमच्यातल्या कमतरता तुमच्या अडचणी नाहीत, तुमच्यातल्या कमतरता तुम्ही संधी बनवायला हव्यात आणि त्याचं सोनं करायला हवं. महाराजांनी ते केलं. स्वराज्य त्यातून उभा राहिलंय. स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्यात उतरायची, पण त्याच्यात एखादी अवजड तोफ ठेवली तर त्या तोफेच्या ओझ्यानं जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी विचार केला, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं विकत घ्याव्या लागायच्या, दारू गोळा डचांकडनं विकत घ्यावा लागायचा. महाराजांना ते देताही होते, पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारू गोळा देत आहेत, पण उद्या हे देणं त्यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि 350 वर्षापूर्वी महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी चालू केली. तोफा ओतण्याचे कारखाने महाराष्ट्रात चालू झाले. स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा स्वराज्यातच निर्माण होऊ लागला. सृजनशीलता आणि निर्मिती क्षमता हा महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला अलौकिक गुण आहे. 350 वर्षापूर्वी हे केलं. 350 वर्षापूर्वी ही जहाज पाण्यात ज्यावेळी जाऊ लागली, महाराजांच्या लक्षात आलं, अवजड तोफ ठेवली, जहाज डचमळतय, नेम चुकतोय, गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला, जहाज पाण्यात बुडतंय, काहीतरी केलं पाहिजे. आणि एका दिवशी महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात गेले. कामगारांना जवळ बोलावलं, मी 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 सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं कामगारांनी जहाज तयार केलं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार, किती वरचं ठेवलं तरी पाण्यात न रचमणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. हे बंद करा. सांगितलं तर मग 350 वर्षापूर्वी महाराजांनी केलेलं हे अद्भुत अद्भुत आणि अफाट कार्य आहे. इंग्रज सांगतात महाराजांना, तुम्ही तयार केलेलं जहाज विकत देता का? महाराजांनी सुरतेवर छापा मारला. इंग्रजांच्या वखारीत पोचले महाराज. आता छापाचा मग शोधक नजर काय काय शोधायला हवी? सोनं नाणं हिरे मोती माणसं पैसा. पण महाराजांची नजर वेगळंच काहीतरी शोधत होती. हे इंग्रज पुढारलेले सुधारलेले, विज्ञानाचा उगम त्यांच्याकडे खूप पूर्वी झालाय. इंग्रजांच्या वखारीत काहीतरी वेगळं असणार. महाराजांची जिज्ञासा शोधत होते काहीतरी. महाराजांना की यंत्र मिळालं, कसलं तरी यंत्र मिळालं. महाराजांनी उचललं आणि आणलं. यंत्र उचलून आणलं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा बघा महाराजांची. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, परवा ते छापा मारलेला तुमच्यावर, ते आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण ते कशाचं आहे सांगता का? आता कशाला इंग्रज सांगतील? महाराजांनी शोध घेतला आणि महाराजांच्या लक्षात आलं, हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम 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 छपाई करणारे यंत्र. अरे ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल. उत्तम. 350 वर्षापूर्वी हा राजा विचार करतोय. 350 वर्षापूर्वी लढाया, धामधूम, रणांगण रोजच आहे. तरी याही काळात हा राजा विचार करतोय ग्रंथांचा, छपाई करण्याचा, ज्ञान प्रवाहित करण्याचा. तुम्हाला माहिती आहे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी किती ग्रंथ लिहून घेतले? बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजाचा संकर्षण सकळकडे नावाचा संस्कृत पंडित होता महाराजांकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलंय त्यांनी, ग्रंथ लिहून घेतलाय महाराजांनी. महाराजांचा गनिमी कावा, त्याचं युद्धतंत्र, त्याच्यावर ग्रंथ लिहिलाय, लिहून घेतलाय महाराजांनी संकर्षण सकळकडेकडनं. ग्रहगोल शास्त्र, काल गणना याच्यावर बालकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरांकडनं ग्रंथ तयार करून घेतलाय महाराजांनी. स्वराज्याचा कारभार रयतेच्या भाषेत झाला पाहिजे. फारसी उर्दू शब्दांचं प्राबल्य हटवलं.
रयतेच्या कारभारात कारभार सुरू करण्याच्या दृष्टीनं महाराजांनी राज व्यवहार कोशाची निर्मिती केली. रघुनाथ पंडितांना ती कामगिरी दिली. धुंडीराज व्यासाने राज व्यवहार कोश तयार केला. राज्याभिषेकाला गागा भट्ट आले, त्यांना सांगितलं हालाचा हात ग्रंथ लिहा. समय नाही, शिवार कोदय, राज्याभिषेक प्रयोग. गागा भट्टांकडनं ग्रंथ लिहून घेतलेत. रायगडावर विवेक सभा उभारली महाराजांनी. विवेक सभा, डिबेटिंग क्लब, वाद विवाद व्हायचा. हा राजा विद्वानांशी तिथं संवाद साधायचा. महाराज गागा भट्टांना सांगतायत आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झाला, गागा भट्टाची ग्रंथ रूपानं लिहून काढा. किती ग्रंथ लिहिले, किती ग्रंथ लिहून काढले महाराजांनी. वाङ्मय सजवणं याच्यासाठी नव्हता उद्योग. स्वराज्याचं सांस्कृतिक अंग बळकट करायचं होतं महाराजांना. सगळ्या दृष्टीने महाराज विचार करतात, सगळ्या दृष्टीने. 50 वर्षाचा विषय महाराजांचा, 50 वर्षाचा. पण या 50 वर्षात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एकही नाही. आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशस्वीतेचं सगळ्यात मोठं कारण आहे. किती किती दूरदृष्टी आहे. ते यंत्र कसलाय कळेना महाराजांना. इंग्रज सांगेना. महाराजांनी शोध घेतला, छपाई करायचं यंत्र आहे कळालं. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं. ते छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही हो पाठवला इंग्रजांनी, अजिबात नाही. पण धडपड बघा महाराजांची. सुरतेच्या मुक्कामात होते तोपर्यंत प्रयत्न केला, जमलं नाही. शेवटी सुरतेवरनं निघताना त्यांनी सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला ते यंत्र दिलं आणि सांगितलं छपाई कला सुरू करा. महाराज पुढे निघून आले आणि सुरतेमध्ये त्या भीमजी पारेखनं महाराजांनी दिलेलं छपाई यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये सुरू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते म्हणून आम्हाला महाराजांचं नाव घ्यावं लागेल. प्रत्येक गोष्ट महाराजांनी दूरदृष्टीने अत्यंत यशस्वीपणे साकारली. याचं कारण आहे, तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, फक्त 2 मिनिटं. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं सैतानी संकट परतवलं. 10 नोव्हेंबरला हे घडलंय. 10 नोव्हेंबर. मला प्रश्न पडतो, 10 नोव्हेंबरला जर महाराजांचा हा मृत्यूशी प्रसंग आहे तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे आहेत? 11 तारखेला कुठं आहे? शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं. 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? 2:30 वाजता कोतळा बाहेर काढला. 3 वाजता राणावनात लपून बसलेलं मराठी सैन्य बाहेर पडलं. अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. नवळेतोड चालू झाली. खानाचं सैन्य पाठीला पायदान पळत सुटलं. त्यांच्या तोफा तिथं, हत्ती तिथं, घोडे तिथं, उंट तिथं. मराठी सैन्याने टिपलं, जवळ जाऊन ताब्यात घेतलं. महाराजांचं नियोजन बघा आणि त्याच्यापेक्षा आत्मविश्वास किती आहे बघा. हो, आपण खानाला मारणारच आहोत. 4000 घोडे घेऊन आलाय खान. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण प्रतापगडच्या या रणसंग्रामात आपल्याला 2000 घोडी मिळणारच आहेत. माहितीये महाराजांना. काय आत्मविश्वास आहे. महाराजांनी आत्मविश्वासाच्या बळावर जिंकल्यात लढाया. आत्मविश्वास कसा निर्माण होतो? स्वतःवरच्या विश्वासातून. स्वतःचा वरचा विश्वास कधी दृढ होतो? स्वतःचं सामर्थ्य, क्षमता, कौशल्य कळावलं. ते कधी कळतं? स्वतःची ओळख झाल्यावर. तुम्हाला घडायचं आहे ना, आधी स्वतःची ओळख करून घ्या.
आम्ही रस्त्यानं जाताना नुसतं म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे. अरे तो त्याला ओळखून आहे, तुझं काय? तुझ्यात काय आहे? महाराजांनी स्वतःचं सामर्थ्य, क्षमता, कौशल्य जोखली होती, विश्वास निर्माण केला होता आणि त्याच्या बळावर त्यांच्या आत्मविश्वास निर्माण, हो जिंकणारच आहोत, 2000 घोडे मिळणारच आहेत आणि मिळाली. पण आता नुसती घोडी मिळून उपयोग नाही, ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत. नाहीतर एखाद्याला विचारावं, काय रे गाडी आहे ना खरी? खरी नाही, चालवता येत नाही ना. तुझ्या गाडीचा उपयोग काय आहे जर तुला चालवता येत नाही तर? महाराजांना 2000 घोडे मिळाली, पण उपयोग कधी? त्या चालवणारे घोडेस्वार असतील तर 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हे नियोजन. 2:30 वाजता कोतळा बाहेर काढला, 4:30-5 वाजता मराठी सैन्य परत सज्ज झालं. खानाच्या तोफा, हत्ती, घोडे, उंट्या, तलवारी, संशरी घेऊन सगळं सैन्य शस्त्र सज्ज झालं आणि रात्री 9 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली. दुपारी खानाचा कोतळा काढलाय 9 वाजता घोड्यावर. बघता बघता हर हर महादेवची किलकारी घुमली आणि महाराजांनी घोड्याला टाच मारली. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात घुसले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले, वारणा नदीचं खोऱ्यात जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. पुण्यापुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. 2:30 वाजता खानाचा कोतळा बाहेर, 9 वाजता परत घोड्यावर मान ठोकली आणि 20 दिवस सलग महाराजांनी 200 किलोमीटरचा प्रांत जिंकला. महाराजांचं वैशिष्ट्य सांगू, या राजाला थकवा माहित नव्हता. या राजानं कधीच आराम केला नाही, क्षणभर विश्रांती राजानं कधीच घेतली नाही. अव्याहतपणे हा राजा फक्त झटत राहिला. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास. यशस्वी कोण होता? जो अविरत न थकता कार्य करत राहत होतो. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे महाराजांचं. असं आहे का हो? मोठा माणूस झाला बरं का तो, होणारच. त्याला दिवसाचे 48 तास मिळतात, आपल्या वाट्याला 24च असतात. त्याला डबल वेळ आहे, तो मोठा होणारच. झालंय का हो असं? त्याला 48 तास आहेत, आपल्याला 24च आहेत. हो, त्याला तर 12च मिळतात. नाही ना, सगळ्यांना 24च तास आहेत. मोठा कोण होतो तर मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा आणि किती वापर करतो यावर अवलंबून असता येते. महाराज 50 वर्षाचं आयुष्य. 1646 ला स्वराज्याची सुरुवात झाली आणि 1680 ला महाराजांचं निधन. 35 वर्षाचं फक्त स्वराज्य आहे. स्वराज्याचं आयुष्य किती? फक्त 35 वर्ष. पण जगाच्या इतिहासातला चमत्कार आहे, अवघ्या 35 वर्षात या राजानं स्वतःचं सार्वभौम राज्य उभा केलं. जगाच्या पाठीवर हे कुठंच घडलं नाही, कुठंच. अद्भुत. हे फक्त 35 वर्षात. राज्य महिन्यात संपवता येतात हो, पण उभा करायला शेकडो वर्ष जातात. अवघ्या 35 वर्षात महाराजांनी हे उभा केलं. अवघ्या 35 वर्षात पन्हाळा जिंकला आणि महाराज कोल्हापूर जिल्ह्यातल्याच मिरज भागात होते. महाराजांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, महाराज कधीच गाफील नाहीत, कुठेही बेसावत राहिले नाहीत आणि ढिलाई महाराजांच्या रक्तातच नाही. काय माणसं आता म्हणतात, आम्हाला माहिती असतं कोरोना येणार आहे तर आधीच तयारी करून ठेवली असती. असं होत नाही. संकट सांगून येत नाहीत, येतोय बरं का, तयारीत राहा. नाही, सतत सावध असणं, सतत सजग असणं हे यशस्वी माणसाचं पहिलं पाऊल आहे. महाराज सतत सावध आहेत. महाराजांना माहिती आहे फतेहखान नावाची पहिली लाट स्वराज्यावर येऊन गेली आहे. अफजल खान नावाची दुसरी लाटही स्वराज्यावर कोसळली आहे. या दुसऱ्या लाटेतच ऑक्सिजनची कमतरता पडली होती. अफजल खानानं डाव्या पगलेत दाबून धरलं होतं शिवाजी महाराजांना. जीव गुदमरला होता, श्वास अडकला होता महाराजांचा. ऑक्सिजनची कमतरता दुसऱ्या लाटेतच.
तर महाराजांना माहितीये आज ना उद्या तिसरी लाट येणार. आमचं शासन सुद्धा दमलं सांगून. कोरोनाची पहिली लाट आली, दुसरी लाटही आली, ऑक्सिजनची कमतरता आम्हालाही पडली, दुसरी लाटही गेली, आम्ही आता काय नाही. आम्ही बेसावध आहे. महाराज गाफील नव्हते. मिरज भागात असतानाच महाराजांना वार्ता मिळाली, स्वराज्यावर तिसरी लाट कोसळली. आदिलशाही दरबारातला सिद्धी जोहर 65,000 फौजनीशी स्वराज्यावर चालून येतोय. तिसरी लाट आली, ओमायक्रॉन धडकला. संकट येतच राहतात हो. ती कालही येत होती, आजही येत आहेत आणि उद्याही येणार आहेत. ती फक्त रूप बदलत असतात. कधी ती फत्तेखानच्या रूपात येतात, कधी अफजल खानाच्या, कधी सिद्धी जोहरच्या, कधी कोरोनाच्या, तर कधी ओमायक्रॉनच्या. रूप बदलतात, फक्त संकट येतातच. महाराज सावध आहेत. आम्हाला काय सांगितलं तिसऱ्या लाटेच्या वेळी? सावध राहा, नियम पाळा. महाराजांना माहिती आहे 350 वर्षापूर्वी कशी मात करायची या सगळ्यावर त्यांनी त्यावेळी सांगून ठेवलंय आम्हाला. महाराजांना कळाला सिद्धी जोहर येतोय. आता सिद्धी जोहर येतोय म्हणजे महाराजांनी काय केलं पाहिजे? पहिल्यांदा थोडं सुरक्षित ठिकाण गाठलं पाहिजे. पटकन स्वराज्यात आत जावं, प्रतापगड, राजगड, रायगड कुठतरी आपलं बसावं. नाही, महाराज आत गेले स्वराज्यात तर सिद्धी जोहर 65,000 फौजनीशी त्यांचा पाठलाग करत, स्वराज्य उद्ध्वस्त करत, स्वराज्याची हानी करत आत पोहोचणार. राजाने आयुष्यभर स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा स्वराज्याची सुरक्षा महत्वाची मानली. आपण आत गेलो तर तोही आत घुसेल नाही. स्वराज्याचं नुकसान टाळायचं असेल तर सिद्धी जोहरला सीमेवरच अडवला पाहिजे, सीमेवरच. कोरोना आला त्यावेळी आम्हाला पण सांगितलं, त्याला सीमेवरच अडवा, आत येऊ देऊ नका. महाराजांनी तत्काळ पाऊल उचललं. मिरज भागात असलेले महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. आता महाराज पन्हाळ्यावरच हे कळालं आणि सिद्धी जोहर सरळ पन्हाळ्यावर पोहोचला. त्याने पन्हाळ्याला वेढा मारला. 65,000ची फौज पन्हाळ्याला वेढा घालून बसली. महाराज अडकले. आपल्याला वाटतं लॉकडाऊन आपल्याच वाट्याला आला. महाराज सुद्धा पन्हाळ्यावर 6 महिने लॉकडाऊन मध्येच होते. 65,000चा वेढा सिद्धी जोहरचा. वाऱ्याला आत शिरायला परवानगी नाही आणि मुंगीला बाहेर पडायला. अडकले महाराज. आता महाराजांना आता ताईपणा करता आला नसता. काय होईल तो होईल, एकदा बघतोच त्याच्याकडं. तो तर राहील, नाही तर मी तर राहीन. पडता आला असतं बाहेर, पण नाही. महाराजांना माहितीये आपण जर बाहेर पडलो कदाचित आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्या शिरावर स्वराज्याची जबाबदारी आहे. स्वराज्य संपून जाईल. आपल्यासाठी नव्हे, स्वराज्यासाठी आपण संयम राखला पाहिजे. यशस्वी कोण होता? ज्यांच्याकडे संयम असतो तो. शिवरायांचं वैशिष्ट्य म्हणजे पराकोटीचा संयम आहे महाराजांकडे, पराकोटीचा. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन आले. कौरवांशी लढायचंय. समोर पाहिलं कृपाचार्य, द्रोणाचार्य, दुर्योधन, दुःशासन भाऊ आहेत. महान योद्धा धनुर्धरी असणारा अर्जुन सुद्धा खचला, भाविवश झाला. हातातली शस्त्र टाकली, लढूच शकत नाही. अर्जुन गोंधळला. त्याला पुन्हा लढायला प्रवृत्त करण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता सांगावी लागली. अर्जुन गोंधळला. पण संपूर्ण शिवचरित्रात छत्रपती शिवाजी महाराज कुठेही गोंधळलेले दिसत नाही. प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे, पण महाराज कुठेही विचलित होताना दिसत नाहीत. निराश झालेले, खचलेले अजिबात नाहीत. महाराजांकडे एक अद्भुत गुण आहे. संकट केवढंही मोठं आणि कसंही असो, स्थिर बुद्धीनं राहायचं. स्थिर बुद्धी, अजिबात थांबावणं, गोंधळ अजिबात नाही, कुठंच नाही. अफजल खानाच्या प्रसंगातही नाही, शाहिस्ता खानाच्याही नाही, नागराच्या भेटीतही नाही, अजिबात नाही. मासाहेब जिजाऊनी महाराजांना जर सगळ्यात जास्त काय शिकवलं असेल तर ते हे, स्वतःच्या भावनांचं नियंत्रण कसं राखायचं, स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करायचं. आमच्या पोरांना मी अभ्यासाचं नियोजन करायला शिकवतो.
आमच्या पोरांना मी आर्थिक नियोजन करायला शिकवतो, पण दुर्दैवानं भावनिक नियोजन करायचा धडा आम्ही कुठल्याच पाठ्यपुस्तकात देत नाही. ही आमची अडचण आहे. ते जर दिलं तर या देशात एकही आत्महत्या होणार नाही. एकही. 350 वर्षापूर्वी महाराजांनी दिलेलं हे अद्भुत वरदान आहे आम्हाला. सगळ्यात महत्वाचं, संकट आले की माणसं भांबावतात, गोंधळून जातात आणि संकटापेक्षा त्या गोंधळातच मारतात. महाराज स्थिर आहेत. स्थिर. बाहेर पडता आला असता, तातडीपणे निर्णय घेता आला असता, पण नाही, महाराजांनी संयम राखला. आम्हाला सुद्धा कोरोना काळात प्रशासन सारखं सांगत होतं, बाहेर पडू नका, बाहेर पडू नका. पण आमचे पट्टे तयार. काल आहे बाहेर, नाही बाकीचे कोण कोण आले ते बघायला आलतो. काय भयानक अवस्था. काही संकट अशी असतात की आपला पर्यायच नसतो. महाराजही अडकले, 6 महिने अडकले. पण या मिळालेल्या वेळेचा वापर आता कसं व्हायचं हा विचार करण्यात महाराजांनी केला नाही. या मिळालेल्या वेळेतच महाराजांनी संकटाचा पूर्ण अभ्यास केला. या संकटावर कशी मात करता येईल त्याचा विचार केला. विचार करून त्याची योजना बनवली आणि त्या योजनेची अंमलबजावणी कसं करता येईल हेही ठरवलं. आणि महाराज योग्य वेळेची वाट पाहत बसले. 6 महिने आपण आत अडकून राहिल्यामुळं स्वराज्याची राजकीय सामाजिक आर्थिक हानी होणार आहे. उद्या बाहेर पडल्यानंतर ती कशी पटकन भरून काढता येईल त्याच्याही योजना महाराजांनी बनवून ठेवल्या. आणि महाराजांनी एके दिवशी निर्णय घेतला. सिद्धीला निरोप धाडला, आम्ही तह करला तैयार है. सिद्धि आनंद ला. आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंदर में, अब दिखाएंगे उसे. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होगा. आखिर सिवा आ ही गया पंजे में. बस फिक्र कैसी. सिद्धी गाफील झाला. सैन्य बेसावत, बेडा खिला पडला आणि याच खिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजीप्रभूंना सोबतीला घेतलं आणि राजे विशाळगडाच्या रोखाने एका पालखीतनं निघाले, तर दुसऱ्या पालखीतून निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीत. सिद्धी वाट पाहत होता. पालखी जवळ येताना दिसली. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजीराजे. पालखीचा पडदा सरकला. आज ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शामनाच्या दिशेने पडू लागली. पण त्याच वेळी 2 संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांची पावलं शामनातून आत पडणार त्याच वेळी ते 2 संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी. म्यानात नंगे तलवार लागली. सतीशी झाली. रक्ताची चिरकांडी आतुरायचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला, सच बता तू ये शिवाजी. आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही हूं शिवाजी. मग मात्र स्थिती वळाला त्या 2 संशयी डोळ्याकडे. ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचा, अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं, कैसा कह सकते हो, ये शिवाजी नहीं है. तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वदाच्या वेळी मी बघितलंय शिवाजी राजाला. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये महाराजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. जर हे खरे महाराज तर यांच्या मस्तकावर वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपाटल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लागली. सतीशी चालली. रक्ताची चिरकांडी यात्रेचा कल्लोळ उडाला. शमशेर अली गर्दनीवर. आणि सिद्धी विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ये शिवाजी. आणि कडाडला शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीन म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का. अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजाची पाठ तू काय धरणार. सोडून दे खाप. महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू. इथंच माती करू. आमच्याच वाट्यावर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाट्यावर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. पण तोपर्यंत फिरले संशय. शिवाचं मस्तक छाटल्या. रक्ताळा शिवा मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला. डोळे लवले, ओठ हल्ले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला शिवा संगत राहिला. संग माझ्या राजाला. हा शिवा गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला.
मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि शिवा नावाचा धगधगता अध्याय संपला. खर तर जातेवेळी राजाने शिवाला मिठीत घेतलं. तो राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. तो एवढ्यासाठी की माहिती राजांनाही होत आणि माहिती शिवालाही होत, या उपर भेट नाही. ही भेट अखेरची. शिवा सिद्धीच्या नाही, शिवा मृत्यूच्या भेटीला गेला. आपण मरणार आहे हे माहिती असून हसत हसत गेला. मला प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे हो महाराज आणि शिवा काशीत. 6 महिन्यापूर्वी स्वराज्यात आलेल्या शिवा काशीतला महाराज विचारतात, शिवा आमचं रूप घेतोस? ए शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हटला, जातो की गेला, मेला. अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, पण माझ्या राजानं नरदुर्ग तयार केले. तानाची, बाची, येसाची, कोंडाची, कडतोची, कुणाचंही आयुष्य घ्या, कसं जगावं आणि कसं मरावं हे प्रत्येकाचं आयुष्य सांगत राहतं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माणसं तयार करणारं चालतं बोलतं विश्वविद्यापीठ. हे जगातल्या कुठल्याही राजाला कधीच नाही साधलं. महाराजांनी या मातीत उगवलेली माणसं पारखली, निरखली आणि त्यांना पैलू पाडले. ते राष्ट्रीय चारित्र्य म्हणून पुढे आले. केवढा अफाट कार्य, केवढं. शिवा काशीच्या या प्रसंगामुळे महाराजांना वेळ मिळाला आणि पन्हाळगड ते विशाळगड हे 40 मैलाचं अंतर. सलग 21 तास प्रवास करून महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि महाराजांना चाहूल लागली. सिद्धीचा सैन्य पाठला करत नजदीक आलाय. तसा बाजीप्रभू कडला राजा, तुम्ही हो पुढं, मी अडवतो घोडखिंडी ठसणी. बाजी म्हटलं नाही. राजे म्हटले नाही बाजी, संगतीनं थांबव, संगतीनं थांबतो. नाही राजा, लाख मेलं तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. राजे पुढे निघाले आणि बाजी घोडखिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. हजारो मोगल कोसळले आणि दोन्ही हातात समशेर घेऊन हा बाजी झुंजत राहिला. शहरावर जागा नव्हती जिथं वार झाला नव्हता, पण हा बाजी कडाडत होता. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज माझ्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. कसली कडकडीत निष्ठा आहे. राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज झाले आणि बाजीनं अखेरचा श्वास घेतला. घोडखिंड पावनखिंड झाली. अशा कित्येकांच्या त्यागावर उभारलं हे स्वराज्य. अनेकांच्या बलिदानावर, अनेकांच्या समर्पणातून साकारलं हे स्वराज्य. राष्ट्र त्यागातनं उभा राहतात. 350 वर्षापूर्वी महाराजांनी अशा असंख्यांच्या त्यागातनं हे स्वराज्य उभारलं. 6 जून 1674 रायगडावर 32 मणी सुवर्ण सिंहासन उभं राहिलं. या म्लेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. राजे छत्रपती झाले. राजांचा राज्याभिषेक झाला, पण महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबानं जंग जंग पछाडला. या औरंगजेबाचा दूध भाऊ होता. श्रीगोंद्याजवळ भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे. त्या बहादूरगडावर या औरंगजेबाचा दूध भाऊ होता. त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरात नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, तर आपल्याला काय करायचं, पण नाव जोरात आहे. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. पूर्वी आपली सुद्धा नावं जोरात होती. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. म्हणजे आपलं कुणाचंही नाव घ्या, पुढच्याला जी म्हणावंच लागायचं. आता आम्हाला हांजी हांजी करायची सवय लागली.
नावच बदलून टाकली आहे. स्वाभिमान दिला होता महाराजांनी 350 वर्षापूर्वी, पण याचं नाव जोरात आहे खान जहान बहादूर खान कोकलता शैबाजान. औरंगजेबानं महाराजांचा राज्याभिषेक मोडायची जबाबदारी त्याच्यावर. महाराजांचा राज्याभिषेक झाला, औरंगजेब संतापला, त्यांनी खरमरीत पत्र या बहादूर खानाला लिहिलं, करतोच काय, राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर दिलंय ते. आता परमेश्वराचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावेत, आम्ही पामर काय करणार. पण या बहादूर खानाला माहितीये हा औरंगजेब गप्प नाही बसणार, तो आपल्याला ताप देणार. पण बहादूर खानाला औरंगजेबाचं दुःख नाही माहिती होतं. त्याला माहितीये टेबला खालनं सरकावलं की साहेब येतात जागेवर. त्यांना लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर आता झालं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी मी लगेच आग्र्याला पाठवून देतो. औरंगजेबानं पत्र वाचलं, 1 कोटी भले पट्टे शाबास, दे दे आताच पाठवून दे. औरंगजेब निम्मा खालीच आला ना 1 कोटी म्हणल्यावर. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे ती बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावलं आपले सेना लष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येते झाले जिराज. हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. काय संवाद आहे बघा राजा आणि सेनापती मधला. काय म्हणतायत महाराज, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, नाही बरोबर आहे महाराज, पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मला जरा ऍलर्जी आहे, बघू ना पावसाळा झाल्यावर. नाही, कारण देणं काय प्रकार नाही. महाराज म्हणले, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. बरं, अन्न सोपं आहे. त्या बहादूरगडावर 35,000ची खरी फौज आहे. त्या 35,000 फौजाच्या तावडीतनं 1 कोटी उडवणं साधी बात नाही. किमान 50,000ची फौज हवी. मग महाराजांकडे एवढी 50,000ची फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी की दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपल्या शेतीच्या कामासाठी गावाकडे गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं. पण आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची, कायम राज्य राखीव दल. हंबीररावांनी काय केलं, या 10,000 रिझर्व्ह फोर्स मधले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले आणि उरलेले 9,000 आपल्या सोबत घेतले. 9,000 फौजेचे त्यांनी 2 भाग केले. एक भाग केला 7,000चा, दुसरा भाग केला 2,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगड उतरले. रायगड उतरून पुण्यात आले आणि पुणे सोलापूर हायवेनं म्हणजे सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं एक गाव आहे. हंबीरराव त्या करकुंबला येऊन थांबले. तिथून बहादूरगड एका झेपेचा. 2,000 फौजेनिशी हंबीरराव करकुंबला, तर उरलेली 7,000ची फौज घेऊन हंबीररावांचा सरदार रायगडावरनं निघाला. तो पुण्यात आला आणि तो पुण्यातून पुणे नगर मार्गे म्हणजे रांजणगाव शिरूर करत नगरला पोहोचला आणि तो नगरवरनं श्रीगोंद्याकडे वळाला म्हणजे बहादूरगडाकडे. आता हे नगरवरनं श्रीगोंद्याकडे म्हणजे बहादूरगडाकडे निघालेलं 7,000 सैन्य जातानाच ढोल ताशे बडवत निघालं. हर हर महादेव, जय भवानी, शिवरायांचा जय जयकार करत निघालं. अवघा हल्ला कल्लोळ उठला आणि मराठ्यांचा हा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला. तसा एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर क्या हुआ, ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा, ते तर रात्री येतात.
दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, पण त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री. दिवस शुभ आहे का? प्रकार नाही. बलाढ्य फौजा शत्रूच्या अमावस्येचा किर्र काळोखाचा फायदा घ्यावा आणि छापेमारी करावी. महाराजांचा गनिमी कावा खडलाय कसे येतील, पण तोपर्यंत त्याच्या कानावर हरार महादेवचा रोळ गेला, जय भवानीचा जागर गेला, ढोल ताशांचे आवाज गेले आणि बहादूर खानाला कळालं आले आले आले. खरंच मराठी आले, पण ज्या ते दिवस आलेत भयानक आले असणार. त्यांना माहिती आहे आपली 35,000 फौज इथं आहे, तरी ते आलेत. 50,000 तरी असणार. बहादूर खानानं काय केलं? बहादूर गडावरची 35,000 फौज बाहेर काढली, वॉचमन गेटमनच ठेवले तिथं. आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या रोखानं. इकडून मराठे ताबाताबात जय भवानी जय शिवराई करत, यलगार तगधम धिनदिन करत बहादूर खानाचं सैन्य मराठ्यांच्या रोखानं निघालं. आता तुंबळ युद्ध होणार, भयान लढाई जाणार. बहादूर खान कडाडतोय आक्रमण, मराठे चौथा उठले, हर हर महादेव. बघता बघता दोन्ही फौजांनी सामने आल्या. आता तुंबळ लढाई होणार. कडाडला बहादूर खान, यलगार उचलल्या गेल्या तलवारी आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाला सोसायचं बनला. आणि काय पद्धत आहे करावं? अशाच आहे काही लढाई. चल मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 4 मैल झाले, 5 मैल झाले, मराठे पुढंच. मग बहादूर खान म्हणला रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. गेलं, भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, ते 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे माघारी, चलो वापस. मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान वैतागला. काही लपाछपी चालली आहे काय प्रकार काय? त्यांनी रागारागात आपलं सैन्य परत वळवलं. निघालं सैन्य परत मराठ्यांच्या रोखानं. आता मराठे चोशात आहेत, आता सोडायचं नाही. एकदा हुलकावणी दिली, पण आता सरळ घुसायचं आणि कापायच. बहादूर खानाला कल्पना आहे. बहादूर खान तशाच तयारीत निघाला. बघता बघता दोन्ही फौजा आपले सामने आल्या. कडाडला बहादूर खान, यलगार तगधम धिनदिन आक्रमण आणि उच्चारले मराठे हर हर महादेव. दोन्ही समशेरी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला, भागो. आता मात्र बहादूर खान संताप. अरे काय चाललंय काय? मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 5 मैल झाले, 7 मैल झाले, 10 मैल झाले. मराठे माग वळून पण बघेनात. मराठे पुढंच. मग बहादूर खान म्हणला रुक जा रुक जा. गय गय उगा हुलकावणी दाखवायला आलते. आता नाही यायचे परत, चलो वापस. वळवला सैन्य निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. आपलं सैन्य घेऊन बहादूर गडाच्या दिशेनं जाणारा बहादूर खान 10-12 मैलच गेला असेल. तेवढ्यात बहादूर खानाचा मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाची सटकली. अरे काय पद्धत आहे का? आता काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत ताणायच, आता सोडायचं नाही. नाहीतर हे दिवसभर खेळवत बसतील असेच. संतापलेला बहादूर खान परत चालू निघाला. इकडून मराठी फौजा सुद्धा संतापलेल्या. दोन्ही फौजा आमने सामने आल्या, पण बेसावत नव्हता बहादूर खान. त्याला माहिती आहे सैतान हे मराठे. कुठूनही गायब होतात, कुठेही उगवतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. मरतील पण भगवान आहेत सोडत. हे सैतान त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं सावध राहा. बघता बघता दोन्ही फौजांनी सामन्याला कडाडला बहादूर खान, यलगार आक्रमण. मराठे उफाळले, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला, भाग. पण आता बहादूर खानानं ठरवलं आता काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत ताणायच. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. बघता बघता मराठे नगरला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठे नगरवरून शिरूरच्या दिशेनं शिरूरला पोहोचले. बहादूर खान मागच. आता मराठे शिरूरवरनं पुढे रांजणगावच्या दिशेनं निघाले. तसा शिरूरला पोहोचलेला बहादूर खान आणि त्याचा सरदार त्याला म्हणला, हुजूर गए हो, अभी लौट. तू गाप तू गाप. काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जातील तिथपर्यंत ताणायचं. आता सोडायचं नाही बास. बहादूर खान पेटला होता.
मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. बघता बघता मराठे पुण्यात पोहोचले. बहादूर खान येतोच आहे मागं. पण मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात आणि काही मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात पोहोचला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच ना. यही तो थे, कहा गए, ढूंढो. सगळं मोगल सैन्य मराठ्यांना शोधायला लागलं, पण सापडतील ते मराठे कसले. वैतागला बहादूर खान. मराठे सापडेच ना. अहो त्याला काय माहितीये, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही. मराठे सापडेच नात म्हटल्यावर मग मात्र बहादूर खान आणि छाती पुढे केली. जीतम जीतम जीतम, बड़ी जीत हासिल की हमने. मराठे भाग गए, भगड़ों को भगा दिया, खासी जीत मिली हमें, चलो वापस. आणि मग छतवान काढून हा बहादूर खान पुण्यातनं निघाला माघारी रांजणगाव शिरोर नगरच्या दिशेनं. पण 35,000ची फौज घेतलेला बहादूर खान इकडून सरळ पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी हंबीररावांच्या हेरानी करकुंबला थांबलेल्या हंबीररावांना दिली. तो तिकडून तसाच पार पुण्यात पोहोचलाय. इकडून रान मोकळच आहे. हंबीररावाने 2,000ची फौज घेतली. एका झेपेत बहादूरगड, तिथं वॉचमन गेटमन थांबडून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढा किमती सामान होता, किमती ऐवज होता, हंबीररावाने सगळं घेतलं. खरं तर हंबीररावांना सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी त्यांनी अत्यंत दुःखानं ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी रुपये नगर, 200 दक्षिणी घोडी, किमती सामान घेऊन हंबीरराव परत बहादूरगडावरनं करकुंबवरनं सांडस पाटस करत पुणे आणि पुण्यावरनं रायगड. इकडं जीतम जीतम करत नगरला पोचलेला बहादूर खान निघाला होता बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळे ना. मग एक सुजलेला वाचलेला पुढ्यात आला. बहादूर खानानं विचारलं, ये क्या है. तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन. मरहट्टे हुजूर. मरहट्टे तो हम किन के पीछे थे. मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था. मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है. ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळलं मराठ्याने असं फसवलंय. म्हणजे 7,000 मराठ्याने आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी तोपर्यंत इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मराठे. मला सांगा, बहादूर खानाचं सैन्य किती. 35,000. मराठे फक्त 9,000. बर, प्रत्यक्ष लढाई झाली का. नाही. काही नुकसान नाही, काय हानी नाही, फायदा 1 कोटी. ज्या गुरीला युद्धतंत्राचा अभ्यास सगळं जग करतय, तो हा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा. आपली कुठली हानी न होऊ देता कसा विजय साधावा हे महाराजांनी सांगितलं. महाराजांना 1 कोटी मिळाले. आता पार्टी नाही हो. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी बनवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी ठरवते. महाराजांचं नियोजन फक्त 1 कोटी मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. महाराजांनी त्याच्या पुढचा विचार करून ठेवला होता. आपण 1 कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 किमान लाखभर फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल. लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान आला, तर रायगडावर आपली फौज फक्त 10,000. बहादूर खानाच्या तावडीतून राजधानी कशी वाचवायची. मग बहादूर खानाचा हल्ला रोखला पाहिजे. कुठपर्यंत. आपलं सैन्य परत येईपर्यंत. आपलं सैन्य परत कधी येईल. पावसाळा संपल्यानंतर. पावसाळा कधी संपेल. 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं. सुरू झालं महाराजांचं बुद्धीचं राजकारण. सगळ्याच लढाया तलवारीनं खेळायच्या नसतात. बऱ्याच लढाया ह्या बुद्धीनंच जिंकता येतात. महाराजांनी चाल टाकली. आपला वकील काझी हैदर
महाराजांनी काजी हैदरला पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. पण राजकीय वकिलाला भेटावंच लागतं. नाही लाजानं बहादूर खानानं त्याला बोलावलं. काजी हैदर आले. विचारलं बहादूर खानानं, क्या है? तसे काजी हैदर म्हणाले, हुजूर, आपणावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. ते दिवसा ढवळे असे 1 कोटी जाणं म्हणजे साधी बात नव्हे. आपल्या अंतःकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्या महाराजांकडनं चुकून झालंय. आपल्या ताकदीचा आमच्या महाराजांना अंदाजच नाही आला. जेव्हा आला, आमच्या महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्या आत जळतायत महाराज. 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी महाराज आम्हाला म्हणाले, काजी साहेब, तुम्ही स्वतः बहादूर खानाकडे जा. त्यांना सांगा की आम्ही त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. आणि बहादूर खान साहेब आदेश देतील तेवढे आम्ही आमची 10,000ची फौज घेऊन त्यांच्यासाठी लढायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. 10 किल्ले, मग आता चाव्या आणायच्या. चाव्या कुठं आहेत? बरं, संभाजी राजे कधी येणार आहेत? मग महाराज कधी येतील? काजी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. आणि मग काजी हैदर म्हणले, हुजूर, आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहे. नव्हे, दिलंच आहे असं समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय 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 नाही नाही, हे जे आमचे महाराज तुम्हाला देणार आहेत म्हणजे 10 किल्ले, संभाजीराजे स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशाची मान्यता हवी. बस, एकदा बादशांचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी तुम्हाला हे सगळे दिलेच समजा. बहादूर खान म्हणला, एवढंच ना, म्हणजे आमच्या बादशांचे फक्त शिक्क्याचे कागद हवेत? हो, दिले 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 दिले. त्या बहादूर खानाच्या काही डोक्यातच नाही आले. बरं, तो काय काळ आत्ताचा नाही हो. काय पाहिजे? शिक्क्याचे कागद. लगेच औरंगजेबाला फोन लावलाय. हा 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 बादशाहजी, आलेत वकील महाराजांचे. हो हो हो, नाही देतो म्हणतायत 10 किल्ले. हो हो, नाही, विनाट विनाट विनाट. हो हो, नाही संभाजीराजा नाही पाठवतायत. हो हो, नाही, स्वतः महाराज पण येत आहेत. हो हो हो, नाही नाही, फक्त ते तुमचे शिक्क्याचे कागद पाहिजे होते. हो हो हो, ईमेल करताय? व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो, एवढा वेगवान काळ. मग काय हवंय? शिक्क्यांचे कागद. ते घ्यायला सांडणी स्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. पोहोचायला लागणार 2 महिने. औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. पण या 4 महिन्यात महाराज मात्र इकडे रायगडावर तयारी करत बसले. 80,000ची फौज महाराजांनी गोळा केली. आणि मग महाराज म्हटले, ये आता कधी पण. पण हे 4 महिने आता सगळं मिळालंच आहे आपल्याला. बहादूर खान मात्र निवांत होता. आग्र्यावरनं जसे शिक्क्याचे कागद आले, बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 जा, ते शिक्क्याचे कागद द्या, ते महाराजांकडनं 10 किल्ले, संभाजीराजे ते सगळं घेऊन या. वकील पोहोचले बहादूर खानाचे रायगडावर. महाराजांना भेटले. महाराजांनी विचारलं, बोला, काय काम काढलं? तसे ते वकील म्हटले, नाही, तुम्ही ते शिक्क्याचे कागद मागवले होते. कुठले? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? अहो, ते तुमचे हंबीरराव आलते. कुठं? अहो, ते तुमचे हंबीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग ते तुमचे वकील काजी साहेब आले, ते म्हणले तुम्ही 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला तेग दिमाग दाखवला की आमचा पुत्र धडावा त्याकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले, बहादूर खानाने विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. आता काय सांगतो बहादूर खान. तुम्हाला ती म्हण माहित आहे का, पेडगावचा शहाणा? वापरतात आपल्याकडे एखाद्याला, हा, लय पेडगावचा शहाणा आहेस. कुठं आली म्हण माहितीये का? ह्यो बहादूरगड पेडगावलाच आहे आणि ह्यो बहादूर खान पेडगावचा शहाणा. 2 वेळा फसवलं महाराजांनी त्याला. पण बिचाऱ्यानं औरंगजेबाला कळवलं, हो महाराज 10 किल्ले देतो म्हणले, संभाजी महाराज दे, आणि शिक्क्याचे कागद पाठवलेत. आता काय कळवायचं? पण बिचारा प्रामाणिक. बहादूर खानानं जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला तसंच्या तसं लिहिलं आणि म्हटलं, हुजूर,
त्या शिवाजी राजांनी आम्हाला पुन्हा फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे पत्र लिहिलंय ना, जे उत्तर लिहिलंय, आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. आम्ही काय लिहितात औरंगजेब या बहादूर खानाला? औरंगजेब लिहितो, अरे तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड फौज घेऊन जाता, अफाट बजमीयत नेता, बलाढ्य खजिना घेऊन जाता आणि तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे तो शिवाजी राजा तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. हुजूर, तुम्ही मला विचारलात तो शिवाजी राजा आम्हाला कसा फसवतो आणि आम्ही कसे फसतो. हुजूर, तो शिवाजी राजा आग्र्यात सुद्धा आला होता, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसाच फसवलं. आता काय बोलतो औरंगजेब याच्यावर? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. भीती होती. सरदारांचा पराभव झाल्यावर किमान त्यांच्यावर रागावता तरी येत आहे, पण शिवाजी राजांनी आपलाच पराभव केला तर रागवावं कुणावर? आपल्या इतिहासाचं मानाचं पान त्याला शिवाजी राजांच्या तलवारीनं फाडून घ्यायचं नव्हतं. जोपर्यंत महाराज जिवंत होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. मी जाणीवपूर्वक विधान करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय. जगाच्या पाठीवर त्यांच्यासारखा असामान्य योद्धा नाही. नव्हे, जगातल्या सगळ्या महायोद्ध्यांचा महाराजांनी पराभव केलाय. सगळ्या. आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांपुढे जेवढे शत्रू आले ना, जेवढे शत्रू, त्यातले फक्त 2 भारतीय होते. फक्त 2. बाकी सगळे हिंदुस्थानच्या बाहेरचे होते, परदेशातले होते. फक्त 2 इथले. कोण 2? मिर्झा राजा जयसिंह इथला आहे, भारतीय आहे तो. आणि दुसरा अफजल खान, भारतीय वंशाचा आहे तो, इथला, या मातीतला आहे. ते 2 सोडले ना तर बाकीचे सगळे परदेशी आहेत. लाल महालाजाची बोट छाटली तो नवाब शाहिस्ता खा, तुर्कस्तानचा नवाब आहे हा, तुर्कस्तानचा. सिद्दी जवाहर, सिद्दी सलामत खा, एबिसिनियन्स आहेत, इथोपिया राष्ट्राचे आहेत. हे महान योद्धे आहेत. इथं नाशिक जवळ सल्लेरची लढाई, कंचनवारीची समोरासमोर लढाई झाली. महाराजांनी दाऊद खान कुरेशीचा पराभव केला. हा दाऊद खान अरबी आहे, अरब. बेहलल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण आहेत हे अफगाणिस्तानचे. उमरखिंडीमध्ये शिवाजी महाराजांनी ज्याला कोंडून मारला तो करतलब खा, उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताशकंद, रशियाचा आहे. इंग्रजांचा पराभव केलाय महाराजांनी, डचांचा केलाय, फ्रेंचांचा केलाय, पोर्तुगीजांचा केलाय. जगातल्या सगळ्या सेनापतींचा पराभव माझ्या या राजांनी केलाय. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. 350 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये 2 वृत्तपत्र प्रकाशित होत होती. त्यातलं एक होतं ती लंडन गॅझेट. औरंगजेबाच्या तावडीतनं महाराज जेवढे आग्र्यातून निसटले ती बातमी या लंडन गॅझेटमध्ये पहिल्या पानावर छापून आली. इंग्लंड मधल्या या लंडन गॅझेटनी ती बातमी छापताना महाराजांचा उल्लेख काय केला माहितीये? द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही. मग काय लिहिलंय महाराजांच्या बाबतीत? द किंग ऑफ इंडिया, हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेबाच्या तावडीतून निसटला. शिवाजी महाराज म्हणजे या देशाची अस्मिता, या देशाचं वैभव. केवढा अफाट कार्य आहे. परवा एक अमेरिकन तत्वज्ञ भारतामध्ये आला होता. तो असं म्हणाला की तुमची भारतीय पोरं भाग्यवान आहेत. तुमची पोरं खरंच भाग्यवान आहेत, कारण आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला आम्हाला काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले.
आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला मला काल्पनिक स्पायडरमॅन बनवावे लागले. आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला मला काल्पनिक रॉबिन हुड उभा करावे लागले. तुमची भारतीय पोरं भाग्यवान, त्यांना प्रेरणा द्यायला खुद्द छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले. किती भाग्यवान आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पिढ्यांना घडवणारं विश्वविद्यापीठ. प्रेरणा आणि प्रोत्साहन. छत्रपती शिवाजी महाराजांची हीच जयंती आपण प्रेरणा उत्साह म्हणून साजरी करतो आहे. आपल्या सगळ्यांना या शिवजयंतीच्या मनस्वी शुभेच्छा देतो आणि शिवरायांच्या विचारांवर कृती करणं हीच शिवरायांना खरी मानवंदना. ती मानवंदना देतो. थांबतो.